सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करीत आणि भंडाऱ्याची उधळण करीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांनी आणि वारकऱ्यांनी खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत प्रवेश केलाय। यावेळी जेजुरी नगरपालिका आणि जेजुरी देवस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीनं देवाचे लेणे असणारा भंडारा उधळून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आणि वैष्णवांचे स्वागत केले। आज सासवड जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली। काल माऊलींच्या पालखीने टाळ मृदुंगावर ठेका धरत सगळ्यात महत्त्वाचा आणि कठीण टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवे घाटाचा टप्पा पार केला। अभंगाच्या ओवीला टाळ मृदुंगाची साथ, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, पायांना लागलेली विठू माऊलीची ओढ आणि वाटेवरच असणाऱ्या कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत होते। यावेळी पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले। देवस्थानाच्या वतीनं हजारो वैष्णवांना खंडोबा देवाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। सासवडहून सकाळी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा जेजुरी जवळ येताच लांबूनच खंडोबा गड दिसू लागताच वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं। दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा आवाज वाढला। विठू नामाच्या गजराबरोबरच येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष सुरू झाला। दिंड्यातील वारकरी नाचू लागले। विविध भारूड पदे अभंग दिंड्यातून ऐकू येऊ लागली। त्याचबरोबर संत सोपान काका महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली। ज्ञानबा तुकाराम आणि माऊली माऊलीच्या जयघोषात सोपान काका यांच्या पालखीने आज सासवड येथून प्रस्थान ठेवले। 1.5 लाख वारकऱ्यांचा समाज या पालखी सोहळ्यात सहभागी झालाय। सकाळी संत सोपान काका मंदिरात दिंडी प्रमुखाचे सत्कार अभंग होऊन पादुका पूजन केले गेले। त्यानंतर पालखी ठेवून मंदिरा प्रदक्षिणेने हजारो भाविकांच्या उपस्थितीत देऊळवाड्यातून पालखी सासवड शहरातून जेजुरी नाका येथे आल्यानंतर सासवड नगरपालिकेच्या वतीने स्वागत केल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली। आज संत सोपान काका महाराज यांची पालखी पांगारे या गावी मुक्कामी असणार आहे। तर दुसरीकडे उरुळी कांचन मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा अडवण्यात आलाय। उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे। विश्वस्त आणि उरुळी कांचन येथे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला। पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून यवतच्या दिशेने मुक्कामी चालली आहे। अशाच वारीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। वारीचे क्षण आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी। रामकृष्ण हरी।